जय जगदंबा, जय रेणुका माता की जय. आज आपण भागवत विद्यापीठाच्या सत्संगधारेमध्ये एका विषयावर चिंतन करणार आहोत की ज्ञानी लोक, सुज्ञ लोक, ऋषी मुनी, इंद्रादी देव यांच्या हातून पाप किंवा अधर्म का घडतं, या विषयावर चिंतन करणार आहोत. खरं म्हणजे हा संसार पापरूप आहे आणि म्हणून त्रैलोक्याचं ऐश्वर प्राप्त असणारे इंद्रादी देव, तपस्वी ऋषीमुनी, विश्वामित्र, वशिष्ठ, पराशर ऋषीसारखे, तसेच विष्णूंचे अवतार असणारे नरनारायण, विष्णू भगवंत, असे वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध लोक पाप का करतात, त्यांच्या हातून पाप का घडतं, त्यांच्या हातून अधर्माचं आचरण का होतं, हा जरा चिंतन करणारा विषय आहे. आम्ही बघतो पुराणामध्ये इंद्रादी देवांनी अहिलेचं सत्वहरण केलं, विष्णू परमात्मानं वृंदेचं सत्वहरण केलं, विश्वामित्र, वशिष्ठ यांचं सदैव 36चा आकडा. का असं होतं? आता याच्या जर व्यवस्थित चिंतन केलं, शास्त्राचा, पुराणाचा धांडोळा घेतला, तर एक लक्षात ठेवा, एक गंमत लक्षात येते की खरं जे काही घडतं ते काही कधी ईश्वर संकेतानुसार घडलेलं असतं. परंतु आपण या सर्व गोष्टी आणि या घटनापासून अनभिज्ञ असतो, आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. हे का घडतं हे आपल्याला माहीत नसतं. मग या घटनाचा अर्थ आपल्या बुद्धीप्रमाणे, मनाप्रमाणे आपण आपला सोयीस्कर लावतो. आता पुराणामध्ये श्रीहरीनं सत्वहरण केलं तुळशीचं, त्यामुळे त्याला शाळीग्राम व्हावं लागलं. नरनारायण हे विष्णूचा अंश असणारे, त्यांना आणि प्रल्हादाला हजारो वर्षी त्यांनी युद्ध केलं. वामनाने 100 यज्ञ करणाऱ्या बळीला पात्रात घेतलं. चंद्राच्या मनामध्ये गुरुपत्नी असणारा तारा, कारण त्याची गुरु आई आहे, ती गुरुमाया आहे, पण तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली. इंद्रानं अहिलेचं सत्वहरण केलं. विष्णूनं लक्ष्मीला शाप दिला, तू अश्विनी होशील, म्हणून तिला घोडी व्हावं लागलं. पराशर ऋषीला कोळी कन्या मत्स्यगंधाला पाहताच त्यांच्या मनामध्ये काम विकार उत्पन्न झाला आणि अधर्म घडला. या सुज्ञ लोकांकडून असं का घडतं? सामान्य माणसाकडनं चूक होणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे, परंतु जाणत्या लोकांकडनं देखील अशा चुका झालेल्या आम्ही पुराणात अनेक कथामधून पाहिल्या. मग अशा जाणत्या लोकांकडनं झालेल्या चुका पाहिल्यानंतर माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. तर का घडतं हे? तर याचं उत्तर शास्त्रानं पण सुंदर दिलं की जेव्हा सत्वगुणावरती रजोगुण, तमोगुण मात करतो, त्यावेळेस असं काहीतरी अघटित घडतं. म्हणजे या सगळ्या घडण्याच्या मागे, या पापाचरण घडण्याच्या मागे किंवा अधर्माचं आचरण होण्याच्या मागे रजोगुण आणि तमोगुण आहे. हे जे काही घडतं त्याची महत्त्वाची 2 कारणं. पहिलं म्हणजे एक आपला रजोगुण किंवा तमोगुण, आणि दुसरं नियतीचा खेळ असतो, काही ईश्वराचे संकेत असतात त्याच्या मागे, आणि म्हणून आज काहीतरी अघटित घडतं. एक तत्व आहे शास्त्रामध्ये की देहधारी सगुण रूपाला सर्वस्वी सत्याचं पालन करता येत नाही. त्याचं कारण आहे की हे जगत म्हणजे त्रिगुणात्मक माया आहे. सत्व, रज, तम या 3 गुणांनी ही प्रकृती, ही सृष्टी, हे जगत निर्माण झालेलं आहे.
आणि त्यामुळे या जगतामध्ये या रजोगुण तमोगुणामुळे काही विचित्र घटना घडतात. त्याच्या मागे एकच आहे, रजोगुण आणि तमोगुणाचं प्राबल्य. आणि असं प्राबल्य झाल्यानंतर मनुष्य विवेकभ्रष्ट होतो आणि मग विवेकभ्रष्ट माणसाच्या हातून पतन होतं. तर काही घटना अशा असतात त्याच्यामागे ईश्वरी संकेत असतात. ती त्या ईश्वराची, त्या जगदंबेची, त्या आदिमायेची लीला असते. एक लक्ष ठेवा, साधं झाडाचं पान त्या ईश्वरी संकेताशिवाय हलत नाही. कर्ता करिता तो आहे, करती सवरती ती आदिमाया आहे. आणि त्या आदिमायेनं दिलेल्या बुद्धीप्रमाणे आपण आचरण करतो. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सत्व रज तम या त्रिगुणातून निर्माण झालेली ही माया, आणि या मायामोहात गुरफटलेल्या पुरुषांची धर्माबद्दल मती स्थिर राहत नाही. या त्रिगुणामुळं त्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो. रजोगुण तमोगुण वाढतो, इंद्रियाचा क्षोभ होतो आणि मन त्यात आसक्त होतं. आणि मग मोहानं विकारानं अशा अघटित घटना घडत असतात. म्हणजे रजोगुण तमोगुण, मोह, वासना, आसक्ती या सगळ्यानं आमच्या इंद्रियाचा क्षोभ होऊन त्यात मनाची साथ असते. असं काहीतरी घडतं. या सगळ्या घटनेत जर मन नसेल तर हे घडणार नाही. तंबोरा वाजवणं किंवा पेटी वाजवणं याच्यामध्ये सूर आहे, परंतु त्या सुराला छेडल्याशिवाय त्याचा आवाज येत नाही ना. ते छेडण्यासाठी तुम्हाला त्या तारेवरती तुमचं बोट ठेवावं लागेल, बोटांना त्याला स्पर्श करावा लागेल, तेव्हा त्याचा आवाज येईल. तसं या सगळ्या गोष्टीमध्ये सत्व रज तम अहंकार या सगळ्यामध्ये वासनेमध्ये मन आवश्यक आहे. मन असेल तरच त्याचा क्षोभ होतो आणि त्या मनाच्या इच्छेनुसार हे कर्म होत असतं. या रजोगुणामुळे तमोगुणामुळे काम, क्रोध, मद, मोह, दंभ, अधर्म, तृष्णा इत्यादी दोष निर्माण होतात. सृष्टीची, जगताची निर्मितीच मुळात या सत्वतम आणि रजोगुणातून झालेली आहे, अहंकारातून झालेली आहे. त्यामुळे या तिन्हीमधून आणि अहंकारामधून लोभ, क्रोध निर्माण होणारच. आणि अशा अहंकारामधून निर्माण झालेलं कर्म जे येते, त्या कर्मातून क्रोध आणि लोभ सुटत नाही. ते कर्म शुद्ध नसतं. हा संसारच मुळे अहंकारापासून निर्माण झाला आहे. मग हा संसार रागद्वेषमुक्त कसा असेल? आणि म्हणून या संसारात धर्मनिष्ठ व द्रोहबुद्धी शिवाय असणारा मनुष्य सापडणं शक्य नाही. हे चराचर विश्व सगळं जे आहे ते द्वेषयुक्त आहे. अहो थोडा विचार करा, सत्ययुग, त्रेतायुग या युगामध्ये देखील हा राग द्वेष होताच, कारण हे तिन्ही गुण प्रत्येक युगात आहेत. फक्त सत्ययुगामध्ये तमोगुण रजोगुण जास्त प्रभावी नव्हता, त्याचं प्राबल्य कमी होतं. सत्वगुणाचंच जास्त प्राबल्य होतं. पण थोड्या कमी का फरकानं असेना, परंतु ते तर तमोगुण रजोगुण होताच. मग जर सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये जर हा तमोगुण रजोगुण असेल, तर मग सांप्रत कलिकाळामध्ये हा तमोगुण रजोगुण कसा नष्ट होईल आणि कशा रीतीनं माणसं जे आहे ते दूषित राहणार नाही? आश्चर्य आहे. कलियुगात तर तमोगुण रजोगुणाचं प्राबल्य जास्त वाढलेलं असतं आणि म्हणून लोक जास्त दूषित असतात. कोणतंही तपस्वी बघा तुम्ही, जप तप ध्यान करायला लागला की इंद्राच्या मनामध्ये आपल्या सिंहासनाबद्दल स्वतःची अभिलाषा उत्पन्न होते. मग तो सत्वगुणी असूनही त्या तपामध्ये व्यक्ती निर्माण करतो.
द्रोह करतो किंवा कोणाच तरी यज्ञातून घोडा पळवतो. आता तो सत्वगुण आहे, पण तरी तमोगुण रजोगुण त्याला त्रास देतो. खरं म्हणजे शुद्ध वासना हे धर्माच्या स्थितीचं कारण आहे, आणि ती मलिन झाली की धर्म मलिन होतो, आणि या मलिन वासनेमुळे सर्वस्वाचा नाश होतो. आणि मलिन वासना व्हायला कारण आहे रजोगुण तमोगुण. वासना मलिन होऊन आमच्या हातून पाप होतं, आणि वासना मलिन व्हायला कारण तमोगुण रजोगुण. तमोगुण रजोगुणामुळेच काम, क्रोध, मद, मोह, लोभ हे शरीर रूपू हे सगळे विकार निर्माण होतात. कधी कधी या रजोगुणामागे, तमोगुणामागे एखादं ईश्वरी संकेत पण असतात. बघा तुम्ही, तपस्वी विद्वान असलेल्या पराशर ऋषीच्या मनात दुर्गंध येणाऱ्या मत्स्यगंधेबद्दल मोह निर्माण व्हावा, त्यांनी याच्यामागे ईश्वरी संकेत आहेच. तमोगुणामुळं त्यांना वासना निर्माण झाली, मोह निर्माण झाली, पण यामागे ईश्वरी संकेत पण होते. काय ईश्वरी संकेत होता की पराशराला मत्स्यगंधेपासून झालेला पुत्र विद्वान या जगताला ज्ञान देणारा व्हावा. व्यास हा भगवंतावर झालेला, जगतामध्ये झालेला एक अवतार आहे, अवतारी पुरुष आहे. आणि तो अवतार कशासाठी झाला की लोपलेलं ज्ञान जगताला व्हावं, आणि म्हणून त्यांच्या हातून वेद, शास्त्र, पुराण वगैरे वगैरे लिहिले गेले. हा ईश्वरी संकेतच होता. आणि त्यामुळे विद्वान मुनीकडून असा काहीतरी घडत असतं, लक्षात घ्या. नाही तर मासोळीच्या पोटी जन्माला आलेल्या सत्यवतीचा पराशर ऋषीशी संयोग व्हावा, आणि पुढे त्या सत्यवतीचंच शंतनूनं पाणी ग्रहण करावं. ह्या घटना घडणं म्हणजे दैवयोग आहे, नीतीचा खेळ आहे. आता एक लक्षात घ्या, सत्वगुण असणारे पराशर ऋषी तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, वयवृद्ध आहेत. परंतु तमोगुणामुळे त्या सत्वगुणावरती त्या तमोगुणानं म्हणजे तिथं सत्वगुण कमी पडला. या तमोगुणानं सत्वगुणावरती जे ते मात केली आणि तमोगुण प्रभावी ठरला. आणि तमोगुण प्रभावी ठरल्यामुळे कामी भाव त्यांच्यामध्ये उत्पन्न झाला, आणि ते विवेक भ्रष्ट झाले, मुनींचं पतन झालं. अशा या मुनींना तिनं प्रश्न विचारला होता, सत्यवतीनं, की आपण तपस्वी असून आपल्या कुळाला, विद्येला, तपाला, वयाला शोभेल असं आपण का वागत नाही? अहो, आपण उच्च कुलीन आहात, विद्या विभूषित आहात, मग आपण असं का वागता? असं अधर्मानं का वागता? आपण माझ्यासारख्या कोळ्याच्या मुलीला पाहून आपली बुद्धी अशी विचलित का व्हावी? तुम्ही माझ्यात काय पाहिलं? असा प्रश्न त्या सत्यवतीनं जेव्हा पराशर ऋषीला विचारला, तेव्हा पराशर ऋषी निवृत्त झाले. तिने विचारलं, तुम्ही असं अधर्मानं का वागता? काय झालं होतं माहिती आहे का, की मत्स्यगंधेचे पिताजी भोजन करत असल्यामुळे मत्स्यगंधेला होडक्यात बसून, त्या नावेत बसून पराशर ऋषीला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडायचं काम पित्यानं सांगितलं. आणि ती आपल्या पित्याची आज्ञाचं पालन करून पराशर ऋषीला पलीकडच्या तीरावर सोडत असताना अचानक त्या मत्स्यगंधेला पाहून पराशर ऋषीच्या मनामध्ये कामभाव उत्पन्न झाला, आणि ते तिचा हात धरला. मग तिनं प्रश्न विचारला. पराशराजवळ उत्तर नव्हतं. त्यांनाच कळेना असं का घडलं.
ते म्हणाले, मला याचं उत्तर मला सुचत नाही, हे काय, याच्या मागे काय ईश्वरी संकेत हे मला कळत नाही. अरे मी तर हजारो अप्सरा समवेत राहणारा, पण माझ्या मनामध्ये कधी आजपर्यंत हा काम जागृत झाला नाही. पण यावेळी मी एवढा कामविव्हल का व्हावं? मलाच कळत नाही नियतीच्या मनात काय आहे ते. आणि अशा रीतीनं ती त्यांना म्हणाली की मुनिवरी, मी तुमच्या योग्यतेची नाही. माझ्या अंगाला दुर्गंधी येते, माझे रूप तुमच्या एवढे सुंदर नाही, आणि मला या सर्व गोष्टीची लाज वाटते. अहो तेव्हा पराशर ऋषीनं आपल्या तपसामर्थ्याच्या सहाय्याने तिला सर्वांग सुंदर केलं आणि तिचा देह सुगंधित केला की तिचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. ते असं का व्हावं? ते याच्या मागे काहीतरी ईश्वरी संकेत आहे हे निश्चित. आणि पुढे पराशर तिला म्हणाले, सुंदरी, काहीतरी घडणार असेल, त्याच्याशिवाय असं होणार नाही. नियतीच्या मनात काय आहे हे कुणालाच कळत नाही. पण यातून एक लक्षात घे, तू तुझ्या ठिकाणी शुभपुत्र होईल, तो विष्णूचा अंश असेल आणि तो त्रैलोक्यामध्ये ख्याती पावेल. मी ज्या अर्थी तुला पाहून कामातूर झालो त्या अर्थी काहीतरी चांगलं घडणार असेल, व ते न सांगण्यासारखं असेल. दैवाविरुद्ध कोणालाही वागता येत नाही. तुझा एवढा दुर्गंध येत असताना मला तुझा मोह का निर्माण व्हावा? माझ्यामधला रजोगुण तमोगुण का एवढा प्रभावी व्हावा? आणि त्यानं माझ्या सत्वगुणावर मात करून माझ्यामध्ये तो काम उत्पन्न करावा? याच्या मागे काहीतरी निश्चित भगवंताची इच्छा असेल. आणि खरंच होतं ना की व्यासासारखा पुत्र तिच्यापासून उत्पन्न व्हावा, हा संकेत ईश्वराचा होता. कारण काय माहिती आहे का, या सगळ्या जर घटनेचं परीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येते की पराशर मुनी काही काम लंपट नव्हते. पराशर मुनी हे अतिशय इंद्रिय संयमी, मंत्रदृष्टे, तपस्वी, अंतर्ज्ञानी होते. ज्योतिषशास्त्रात प्रवीण होते. भूत भविष्य वर्तमान काळ त्यांना याचं ज्ञान होतं. आणि आपल्या तपोबलानं, आपल्या तपाच्या सामर्थ्यानं काय वाटेल ते करायची शक्ती त्यांच्यामध्ये होती. अहो मातेच्या उदरात असताना त्यांनी 12 वर्ष तपोबलानं आपल्या वेदांताचे चिंतन केलं होतं. आणि अशी विद्वान, अशी ज्ञानी विभूती स्त्रीलंपट होऊ शकत नाही. बरं, त्यांच्या आयुष्यामध्ये परत असं कधी घडलं नाही. आणि म्हणून या मागे बरं ते केवळ आपल्या अंतर्ज्ञानानं परमात्म्याचा संकल्प जाणून घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांना अंतर्ज्ञान हे सगळं कळत होतं. आणि त्यांनी हे अंतर्ज्ञानानं जाणून घेतलं म्हणूनच त्या घिवर कन्येशी संग केला आणि वेदव्यासांचा अवतार झाला. तर तात्पर्य हे या ठिकाणचं हेच आहे की ऋषी, मुनी, तपस्वी, इंद्रादी देव यांच्या हातून अशा प्रकारचा अधर्म का घडतो? तर त्याचं कारण एक तर काहीतरी ईश्वरी संकेत असतो, आणि सामान्य माणसाच्या हातून अधर्म घडण्याचं कारण म्हणजे त्याचाच रजोगुण तमोगुण प्रभावी होतो. आणि तो मनुष्य विवेकभ्रष्ट होऊन त्याच्या हातून असल्या प्रकारचं अघटित घडत असतं. तर ही सृष्टी संपूर्ण या त्रिगुणातून निर्माण झालेली आहे. आणि त्रिगुणातून ही सृष्टी निर्माण झालेली असल्यामुळे कधी माणसाच्या मनातला असलेला सत्वगुण याचा प्रभाव कमी होऊन तमोगुण रजोगुण वाढीस लागतो आणि माणसाच्या मनामध्ये काम वासना निर्माण होऊ शकते आणि त्याच्या हातून पाप होतं. म्हणून पापाला कारणीभूत हे तमोगुण रजोगुण दोन आहेत. आता बघा, जगदंबेच्या आदेशानंच विष्णूनं तुळशीचं सत्वहरण केलं होतं, श्रीहरीनं, परमात्मानं. आणि तुळशी ही गंडकी नदी झाली. विष्णू परमात्मा पर्वत झाले, त्या पर्वतातून तिनं शाप दिल्याप्रमाणे तिथे शाळीग्रामाची उत्पत्ती झाली, पाषाण हृदय झाली. तुळशीनं शाप दिला होता की तुम्ही पाषाण हृदय व्हाल.
परंतु भगवंताच्या या कार्यातून श्रीहरीनं तिला आशीर्वाद दिला होता की तू गंडकी नदी होशील, काही काळ या भूतालावर वृक्ष म्हणून राहशील, तुळशी म्हणून राहशील, तुळस म्हणून राहशील, आणि नंतर गोलोकामध्ये वृंदावनामध्ये रासमंडळात तू माझ्याबरोबर रासक्रीडा करशील. आजही ती तुळशी रासमंडळामध्ये वृंदावन इथे रोज रात्री कृष्ण परमात्मा बरोबर रास खेळते. हा नियतीचा खेळ आहे. सत्वहरण केल्यामुळे त्या चंद्रचूडाचा वध झाला आणि त्यालाही गोलोकात स्थान मिळालं, तुळशीलाही गोलोकात स्थान मिळालं. हे ईश्वरी संकेत असल्यामुळे विष्णूनं तुळशीचं सत्वहरण केलेलं बघा. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की सुज्ञ लोक, ज्ञानी लोक देखील अशा प्रकारे पाप का करतात आणि त्यांच्यातून पाप का घडतं, तर रजोगुण तमोगुण यामुळं माणसाच्यातून पाप घडतं. त्याकरता सत्वगुणाची वाढ करावी आणि माणसाने सत्वगुण वाढवावा. झालेली सेवा जगदंब चरणी समर्पित. जय जगदंब.